कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस, नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। मुंबईमध्ये पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आज राज्यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी। काल दिवसभरात मुंबईमध्ये विक्रमी पावसाची नोंद। मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी, हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मनपा क्षेत्रातील शाळांनाही आज सुट्टी। मुंबईमध्ये मुसळधार पावसानं लोकल सेवेवर परिणाम, मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं, जलद लोकल 15 मिनिटं उशिरानं तर धीम्या लोकल 10 मिनिटं उशिरानं। पुढील 48 तासामध्ये मुसळधार आणि ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट करत आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सतर्कतेचं आणि काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई शहरासह एमएमआरडीए रिजनमध्ये मुसळधार पाऊस, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा, प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती। पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये खर्च केला पण कचरा निघाला नाही, कचऱ्याला निचरा न झाल्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचलं, मुंबईतील पाणी साचल्यानं रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। पाऊस येण्यापूर्वीची पुराच्या पाण्यामध्ये जीव धोक्यात घालून पोलिसांनी तिघांचे प्राण वाचवले, बीडच्या परळीमधील हुडा कौडगावमधली घटना, 4 चाकी गाडीतल्या तिघांना वाचवलं, एकाचा मृत्यू, धनंजय मुंडेंकडून दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं, माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। अंधेरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी, विरा देसाई रोडवर मर्सिडीज कार साचलेल्या पाण्यामध्ये अडकली, टोईंग व्हॅननं मर्सिडीजला बाहेर काढलं। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द, विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकूण 32 परीक्षा रद्द, आजच्या परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील पाऊस आणि उपाययोजनांचा आढावा, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये आयुक्त भूषण गगराणी आणि इतर अधिकारी उपस्थित, मुंबईतील परिस्थितीवर अधिकारी नजर ठेवून। कल्याणपूर्वमधील नेतिवली टेकडी परिसरामध्ये दरड कोसळली, 2 ते 3 घरांचं मोठं नुकसान, घरातील लोक कामासाठी बाहेर असल्यानं कोणतीही जीवितहानी नाही। डोंबिवलीच्या निळजे परिसरात नव्यानं बांधलेल्या टनलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी, वाहन चालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त, रेल्वेनं बांधलेल्या टनलमध्ये पाणी काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही। 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान खोल समुद्रामध्ये जाऊ नका, मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंचं मच्छीमारांना आवाहन, खबरदारी म्हणून खोल समुद्रात न जाण्याचं मच्छीमारांना आवाहन। डोंबिवलीमध्ये नारिवली आणि उत्तर शिव गावांना जोडणारा बोगदा पाण्याखाली, बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, एक कार पाण्यामध्ये अडकली होती। रायगडच्या पोलादपूर बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा फटका, पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ। पुण्याच्या दौंडमध्ये संततधार पाऊस सुरू, गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नदीची पाणी पातळी सध्या तब्बल 10 मीटरवर पोहोचली, एसटी स्टँड परिसर जलमय। चिपळूणमधील वाशिष्ठीच्या नदी पाणी पात्रामध्ये वाढ, चिपळूण बाजारपेठेमध्ये पाणी साचायला सुरुवात, नदी पात्राचं पाणी बाजारपेठेतील सखल भागामध्ये घुसलं। वाशिम जिल्ह्यामधील पैनगंगा नदीचा पूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार, पेन टाकळी प्रकल्प 87.19% भरल्यानं प्रकल्पामध्ये सतत पाण्याची आवक, पैनगंगा नदी पात्रामध्ये 16,533 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामधल्या धाम प्रकल्प ओव्हरफ्लो, धरणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पाण्याची आवक वाढली, प्रकल्पाच्या स्वयंचलित दरवाजामधून पाण्याचा विसर्ग, धाम नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या हदगाव तालुक्यामधल्या इरापूर गावाला पुराचा वेढा, गावातील 2 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, इसापूर धरणातून पैनगंगा नदीमध्ये 71,306 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। धुळ्याच्या साक्रीमधील काबरा खडक प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी, गेल्या 2 वर्षांपासून काबराकडे प्रकल्पाच्या सांडव्याची दुरुस्तीचं काम सुरू, काम निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचा आरोप। जळगावच्या बोरनार शिवारामध्ये अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मका पीक जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अंधेरी परिसरामध्ये पाणी साचल्यानंतर मनसेच्या किशोर राणेंचा मुंबई पालिका आयुक्तांना इशारा,
पावसाच्या साचलेल्या पाण्यानं जलाभिषेक घालण्याचा इशारा. कोट्यवधी खर्च करूनही अंधेरीमध्ये पाणी साचल्यानं मनसे आक्रमक. मुसळधार पावसामध्ये पालघरमध्ये मनसेच्या नेतृत्वाखाली कंपनी कामगारांचं आंदोलन. मस्तांगा एंटरप्राइजेस कंपनीच्या मुजोर मालकीणीच्या विरोधात आंदोलन. अटक न झाल्यानं कामगार आक्रमक. नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या हसनाळ गावामध्ये 3 महिलांचे मृतदेह सापडले. गंगाबाई मादळे, भीमाबाई मादले आणि ललिताबाई शिंदे अशी मृत महिलांची नावं. हसनाळ गावाला पुराच्या पाण्यानं वेढलं. वाहून गेलेल्या इतर 4 ते 5 जणांचा शोध सुरू. नांदेडमध्ये पावसाचा कहर. मुखेड रावणगावला पुराचा वेढा. एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य सुरू. दारदडवाडीमध्ये कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ. तर मुक्राबादेमध्ये 40 ते 50 म्हशी दगावल्या. मराठवाड्यामध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू. नांदेडमधील 3, बीडमधील 2 तर हिंगोलीमधल्या 1 नागरिकाचा समावेश. तर 1.25 लाख हेक्टर क्षेत्र शेतीचं बाधित झाल्याची प्राथमिक माहिती. पंचनामे सुरू. जालन्याच्या ढवळेश्वर परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलं. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून पाणी साचलेल्या भागाची पाहणी. घरामध्ये पाणी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये मुसळधार पाऊस. मधोमती नदीचं पाणी पुलावरून वाहू लागलं. सुरवाडी, निशाणा, धारखेडा, असोदा गावांचा संपर्क तुटला. महाबळेश्वर तालुक्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस. कोयना, कन्हेर, भोम, उरमोडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. महाबळेश्वरमध्ये मागील 24 तासामध्ये 121 मिलीमीटर पावसाची नोंद. राज्यामध्ये मुसळधार पाऊस. तिवसा, मेहकर, वाशिम, वरोरा, झरी, जामणी, पुसदमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान. 4 लाख हेक्टर क्षेत्र बाधित. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. 108 गावातील 38,000 हेक्टर पिकांचं नुकसान. 53 जनावरांचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं मृत्यू. महसूल आणि कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल समोर. वसई विरार पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशींकडून पूर परिस्थितीची पाहणी. अतिवृष्टीमुळे काही सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश. हिंगोली परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण 100% भरलं. येलदरी धरणातील 10 दरवाजांमधून पूर्णा नदीपात्रामध्ये 56,000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू. सेनगाव जिंतूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद. निवडणूक आयुक्त मोदी सरकारसाठी काम करत आहेत. इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तिघांना पाहून घेऊ. राहुल गांधींचा केंद्रीय निवडणूक आयुक्तांना इशारा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. 2024च्या निवडणुकीमध्ये 6 वाजल्यानंतर 76 लाख बोगस मतं वाढल्याचा याचिकेमध्ये उल्लेख. तर याचिकेमध्ये कोणतंही तथ्य नाही असं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी प्रकाश आंबेडकरांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. भारतामधील नागरिकांना याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे की नाही म्हणणं न ऐकता कोर्टाने याचिका फेटाळणं कितपत योग्य. आंबेडकरांचा सवाल. इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्याची तयारीत. आमच्या समोर सर्व संसदीय आणि कायदेशीर पर्याय खुले. राजद नेते मनोज कुमार झा यांचं वक्तव्य. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम पुढे ढकलला. राज्य निवडणूक आयोगाची मागणी. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेत ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची भूमिका. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णयाबाबत चौकशी होणार. अंजली दमानी यांनी फेब्रुवारीमध्ये लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्तांसमोर गुरुवारी सुनावणी पार पडणार. महाराष्ट्र नवी मुंबईतील जनता दरबारामध्ये गणेश नाईक अधिकाऱ्यांवर संतापले. 2000 सालच्या पूर्वीच्या घरांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गणेश नाईक संतापले. दशविधीसाठी बेलापूर जेट्टीला मी आमदार निधीमधून शेड आणि रस्ता बांधला. माझ्या कामांवर नवी मुंबई पालिका आणि सिडकोनं स्टे लावला. लोकांनी आता दशविधी कुठे करायचा मंदा म्हात्रेंचा सवाल. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संग्राम बापू भंडारे महाराजांच्या कीर्तनाच्या वेळेला अज्ञातांकडून गोंधळ. पोलिसात 8 ते 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कीर्तनामध्ये राजकीय हेतूनं भाष्य करू नये. बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून